जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिरपूर शिवसेनेला भाजपचा विरोध, युतीचा धर्म पाळत नाहीत म्हणून शहर व तालुका व शहर शिवसेना भाजपाला विरोध करणार आहे। 5 वर्ष विश्वासात न घेणारे आज कसे आमच्याकडून आशा करतात। पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला हाव असते, पण मित्र पक्षाच्या लोकांना संपवण्याचा डाव भाजपाने नंदुरबार मतदारसंघात लावला आहे। म्हणून शिवसेना भाजपाचा प्रचार करणार नाही असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे। निवडणुकीचे पडघम वाजू लागले। 2019 ची निवडणूक जाहीर झाली। आमच्या पक्षप्रमुखांनी युतीचे आदेश दिले। आदेशाचं पालन प्रत्येक शिवसैनिक करेलच, परंतु 2014च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या हिना गावित यांना सर्व शिवसैनिकांनी तनमनाने गुणतानाचा विचार न करता उभं राहून प्रचंड मतांनी या शिरपूर तालुक्यातून निवडून दिलं। पण 2014 ते 2019 या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत आमच्या लोकसभेच्या हिना गावित यांनी शिवसैनिकांना कुठेही विश्वासात घेतलं नाही। शासकीय कार्यक्रम असतील, खाजगी कार्यक्रम असतील, उद्घाटन असेल, या ठिकाणी देखील हिनाताईंनी एकाही शिवसैनिकाला, एकाही पदाधिकाऱ्याला आपल्या विश्वासात घेतलं नाही, सन्मानाची वागणूक दिली नाही। उद्धव साहेबांनी युतीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आम्हाला मान्यच असेल, परंतु आत्ताच्या काळात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युती असताना देखील हिना गावितांनी हेतू पुरस्कार बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा, आदित्य साहेबांचा फोटो आपल्या बॅनरवर सोशल मीडियाचे जे पोस्ट टाकतात त्याच्यावर समक्ष टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि टाळला देखील आहे। गेल्या काळात 2014च्या निवडणुकीत हिना गावितांनी शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी या विषयावर कधीही संसदेत तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपल्या पदाचा उपयोग करून त्या कारखान्याला सुरू करण्याच्या संदर्भात कुठलाही एक ॲक्शन घेतलेली नाही। याचा प्रचंड राग या शेतकऱ्यांमध्ये आहे। शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी काम करते आणि कारखाना सुरू झाला नाही म्हणून शेतकऱ्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न शिवसेनेच्या समोर, कारण मागच्या काळात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हे प्रश्न कायम रस्त्यावर उतरून मांडलेले आहेत। याच परिस्थितीत गेल्या 4.5 वर्षात युती होणार नाही, या अनुषंगाने शिरपूर तालुक्यात शिवसेनेने प्रचंड मोठं काम, प्रचंड मोठं कार्यकर्त्यांचा सर्व गोतावळा निर्माण केलेला आहे। येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक देखील युतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाट्याला यावी। हिना गावितांचा प्रचार करण्यासाठी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू द्या, पंचायत समितीच्या निवडणुका असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या का नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या, या सर्व बाबतीत वाटाघाटी होत नाही, बॅनरवर आमच्या सर्व नेत्यांचे फोटो येत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा एकही पदाधिकारी हिना गावितच्या प्रचाराला सरसावणार नाही किंबहुना त्यांच्यासोबत जाणार नाही। या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष त्यांनी प्रत्यक्ष येऊन या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, शिवसैनिकांची चर्चा करून घेतला तरच याचा पुढचा निर्णय लागेल, अन्यथा शिवसेना आपल्या भूमिकेवर, तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम राहील।